आज आपण जाणार आहोत मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर असणारी जागा म्हणजेच शिर्डी. दादरवरून 9:45ची ट्रेन आहे जी आपल्याला डायरेक्ट शिर्डीला घेऊन जाते. वो कहते हैं ना, शिर्डी वही आता है जिन्हें साई बाबा बुलाता है. तर अचानक भयानक आम्ही निघालो जनरलने साईनगर शिर्डीला. 6 तासाचा प्रवास करून आपण शिर्डीला पोचलो. इथूनच आपल्याला ऑटो आहेत जे की आपल्याला 20 रुपयामध्ये शिर्डीला सोडतील. 5 ते 10 मिनिटात ऑटो आपल्याला साईबाबा मंदिरच्या समोर सोडते. तर बघू शकता आपण ही रूम घेतली आहे फक्त 700 रुपीजमध्ये, जे की साई मंदिरपासून फक्त 500 मीटर अंतरावरती आहे. तुम्हालाही जर बजेट फ्रेंडली रूम हवी असेल तर तुम्ही ही रूम घेऊ शकता. मी या रूमचं नंबर आणि जागा काय नाव आहे ते टाकेल खाली. आता सकाळचे 5 वाजलेत. आता आपल्याला इथे मोबाईल जे आहे ते बाहेरच सोडून जायचं आहे. आतमध्ये कोणत्याही प्रकारचे मोबाईल कॅमेरा वगैरे सर्व बॅन आहेत, तर तुम्ही इथे घेऊन जाऊ शकत नाही. तर तुम्ही ते हॉटेलमध्ये किंवा इथे बाहेरच 5 रुपये घेतात पर मोबाईल, तिथे तुम्ही काउंटरवरती ठेवू शकता. दर्शन करून आल्यानंतर तुम्हाला समोर द्वारकामाई मंदिरसुद्धा दिसेल. इथे आतमध्ये जाऊन तुम्ही दर्शन करू शकता. तसेच त्याच्यासमोरच हनुमानचं मंदिरसुद्धा आहे, तिथे तुम्ही दर्शन घेऊ शकता. सकाळचे 7 वाजलेत आणि इथे हॉटेल्स वगैरे सुद्धा ओपन झालेत. तुम्ही इथे नाश्ता वगैरे करू शकता हॉटेल्समध्ये. इथे तुम्हाला इडली वडा वगैरे सर्व उपलब्ध आहे. हे आपलं हॉटेल जिथे आपण स्टे केलेलं आणि याचा नंबरसुद्धा मी इथे दिला आहे. तर आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट प्लेस, जे की त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग असणार आहे. मंदिराच्या समोरच तुम्हाला नाशिकचे फेमस पेरूसुद्धा बघायला भेटतील. तर साईनगर शिर्डीवरून तुम्ही त्र्यंबकेश्वरला जात असाल तर त्याच्यामध्ये मुक्तिधाम, त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी हे 3 प्लेस तुम्हाला 300 रुपयामध्ये कव्हर होतील आणि तुम्हाला त्र्यंबकेश्वरला सोडतील किंवा नाशिक स्टेशनला सोडतील. तर हे तुम्ही करू शकता. तर आपण आता बस पकडले त्र्यंबकेश्वर, मुक्तिधाम आणि पंचवटी जाण्यासाठी. ह्याच बसमधून आपण हे 3 प्लेस करणार आहोत. चला तर. सीन असा झाला आहे की आपण आधी दुसऱ्या बसमध्ये होतो, आता आपल्याला दुसऱ्या बसमध्ये टाकलं आहे. इकडची जी लोक बसले आहेत ते लोक इथे जवळजवळ 1 तास फक्त ह्याच एरियामध्ये फिरत होते. आम्हालासुद्धा मंदिराच्या इथे अर्धा तास फक्त गोल फिरवलं आणि आता ह्या बसमध्ये शिफ्ट करून आम्हाला घेऊन चाललेत दुसऱ्या प्लेसवरती. आता आपण आलो आपल्या पहिल्या प्लेसवरती, जे की मुक्तिधाम मंदिर आहे. हे मंदिर अतिशय सुंदर आहे, बाहेरूनसुद्धा आकर्षण करणारं आहे. इकडची जागा एकदम थंड, मार्बल्स आहेत. इथे खूप असं पीसफुल वातावरण आहे. मंदिराच्या आतमध्ये सुद्धा मोबाईल अलाउड नाहीत, पण आपण एक छोटीशी व्हिडिओ काढले जे की 12 ज्योतिर्लिंग होते तिथे. परत आपल्याला इथे पशुपतीनाथसुद्धा बघायला दिसले, जे की पशुपतीनाथचीसुद्धा मूर्ती होती. सर्व प्रकारचे मंदिर इथे आहेत, शिवलिंग आहेत, मूर्त्या आहेत. तुम्ही नक्कीच जर नाशिकला कधी आलात साईनगर शिर्डीला तर तुम्ही येऊ शकता इकडे. तुम्हाला खूप भारी वाटेल हे मंदिर बघायला. ही आहे आपली बस. आपण बुक केलेली दुसरी बस आणि आपण बसून आले दुसऱ्या बसमध्ये. तरी काय स्टोरी आहे ते मी तुम्हाला एंडिंगला नक्की सांगेल. तुमच्याकडनं पार्किंगचे चार्जेससुद्धा घेणार, पर पर्सन 5 रुपये. तर आता आम्ही आलो बसने त्र्यंबकच्या इथे. वाजलेत 4. पण तुम्ही बसने कधीच येऊ नका, कारण इथे खूप बसचा जो आहे ना स्कॅम आहे. आणि साईराज बस तर तुम्ही कधी चुकून सुद्धा करू नका, साईराजा, कारण हे लोक एकदम स्कॅमर आहेत. हे लोक दाखवतात एक बस, बसवतात एका बसमध्ये, परत पार्किंगचे पैसे पण तुमच्याकडनंच घेणार हे लोक. आणि आता इथे येऊन बोलतात की 4 वाजलेत, माझ्याकडे 7 वाजता तुम्हाला पंचवटीला घेऊन जायचं आहे, तर टाईम कमी आहे. तुम्ही लाईन न लावता पासेस घ्या 200 रुपयाचे
आणि त्याच्या माध्यमातून दर्शन करा. जर नेक्स्ट टाइम तुम्ही कधी इथे याल तर बस तर करूच नका. आणि जर तुम्हाला बस बुक करायची असेल तर तुम्ही मॉर्निंगला या, लवकर बस बुक करा. तुमचं लवकर दर्शन झालं असेल तर बुक पण बस तुम्ही तेव्हा करा जेव्हा बस तुमच्या समोर असेल. तुमच्या समोर बस असेल तेव्हा तुम्ही त्या बसचं तिकीट करा, त्या बसमध्ये बसा आणि त्या तिकीटचा फोटो तुमच्याकडे ठेवा. कारण हे लोक काय करतात, त्या तिकीटचा फोटो घेतात आणि त्यांच्याकडे ठेवतात. नंतरला जर तुम्हाला जिथून तुम्ही तिकीट बस बुक केली असाल काही तुमचा इश्यू झाला तर हे लोक तुमचे फोन वगैरे उचलत नाही. मी जवळजवळ 10 वेळा फोन ट्राय केला, हे लोकांनी एकदाही फोन उचलला नाही कॉलबॅक केला. तर तुम्ही बुक करत असाल तर ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि बुक करा. बाकी तसं चांगलं आहे. समोरच बघू शकता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. इथे मार्केट आहे जिथे तुम्ही पर्स घेऊ शकता, लहान मुलांसाठी खेळणी घेऊ शकता, प्रसादी वगैरे सर्व तुम्ही इथे घेऊ शकता. इथूनच लाईन सुरू होते. तसेच मंदिराचे दर्शन झाल्यावरती तुम्ही आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.